मित्रांनो, मी कल्पना बेंबळे सुमन हायस्कूल नंबर 5 तर्फे आपले स्वागत करते। इयत्ता 10वीच्या विज्ञान विषयामध्ये प्रकरण नंबर 15 आपले पर्यावरण आज आपण अभ्यासणार आहोत। या आधीच्या भागामध्ये आपण म्हणजे पहिल्या भागात आपण निवसन तंत्र, आहार शृंखला, आहार जाळ आणि जैविक विशालन हे मुद्दे अभ्यासलेले आहेत। आणि आजच्या या दुसऱ्या भागात आज आपण आपल्या मानवीय प्रवृत्तींचा पर्यावरणावर काय परिणाम होतो ते अभ्यासणार आहोत। आपण पर्यावरणाचा एक अंतर्गत भाग स्वरूप आहे, म्हणजे आपल्या प्रवृत्तींचा पर्यावरणावर परिणाम होतो, तसेच पर्यावरणात झालेल्या परिवर्तनाचा पण मानवीय जीवनावर परिणाम होतो। पण आपल्या मानवीय प्रवृत्तींचा पर्यावरणावर काय परिणाम होतो आणि त्यातून काय समस्या निर्माण होतात, त्यातली पहिली समस्या म्हणजे ओझोनचे स्तर आणि त्याचे विघटन, आणि दुसरी समस्या कचऱ्याचे विस्थापन हे आपण आज अभ्यासणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ओझोन स्तर आणि त्याचे विघटन बघूया। ओझोन O3 चे अणू ऑक्सिजनच्या 3 परमाणूंनी बनतात, तर सामान्य ऑक्सिजनच्या अणूंमध्ये 2 परमाणू असतात। अजून एक दुसरा पॉईंट म्हणजे ओझोन एक घातक विष आहे, पण ते पृथ्वी सपाटीवर, तर ऑक्सिजन हा सर्व प्रकारच्या जारक सजीवांसाठी आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्ही इथे आकृतीमध्ये बघू शकता, ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या वरती एक लेयर आहे, तो ट्रोपोस्फिअर म्हणजे शोभावरण। हा शोभावरणाचा भाग आहे 0 ते 17 किलोमीटर, आणि ह्या शोभावरणमध्ये 9 किलोमीटरपासून ते 17 किलोमीटरपर्यंत ओझोन आहे। तसेच वरचा जो भाग आहे स्ट्रेटोस्फिअर म्हणजे समताप आवरण, यामध्ये जो ओझोन आहे तो प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षक ओझोनचा थर आहे। ओझोनचा उपयोग वातावरणाच्या वरच्या स्तरामध्ये सूर्यामधून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट म्हणजे अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो। हे जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहे म्हणजे पारजांबली किरण, ते सजीवांसाठी अत्यंत हानिकारक असतात। उदाहरणार्थ, मनुष्यामध्ये त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो। वातावरणाच्या उच्च स्तरावर उच्च ऊर्जेचे UV किरणे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरण ऑक्सिजन अणूचे विघटन करून स्वतंत्र ऑक्सिजनचा परमाणू बनवतात, आणि हा ऑक्सिजनचा स्वतंत्र परमाणू ऑक्सिजनच्या अणूसोबत संयोजून ओझोनचा अणू तयार करतो। इथे आपल्याला समीकरणमध्ये दर्शवलेलं आहे, O2 हा सामान्य ऑक्सिजन आहे, या किरणच्या वर लिहिलं आहे अल्ट्राव्हायोलेट किरण, म्हणजे हे इथं विघटन करतायत, आणि त्याचं हा स्वतंत्र परमाणू झालेला ऑक्सिजनचा O+O। तसंच एक खालच्या समीकरणमध्ये स्वतंत्र ऑक्सिजनचा परमाणू O आणि हा +O2 सामान्य ऑक्सिजन संयोजून O3 हा ओझोन इथं तयार झालेला आहे। विद्यार्थ्यांनो, 1980 सालापासून वातावरणात ओझोनचे प्रमाण वेगाने घटत चाललेले आहे, आणि याचे कारण म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स CFCs हा मानव संश्लेषित रसायन आहे, आणि त्याचा उपयोग रेफ्रिजरेटर तसेच अग्निशमनसाठी होतो। इथे आकृतीमध्ये
ओझोनचे विघटन दर्शवलेले आहे. 2017च्या आकृतीमध्ये निळ्या रंगाचा जो भाग आहे तो ओझोनचे विघटन दर्शवतो आहे आणि ते विरळ आहेत. तर 2018ची जी आकृती आहे त्यामध्ये हा जो निळ्या रंगाचा पार्ट आहे तो थोडा डार्क दिसतो आहे, म्हणजे तिथं त्याचं विघटन झालेलं जरा जास्त दिसतं आहे. ओझोनचे विघटन मर्यादित करणे जरुरी आहे, म्हणून 1987मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमामध्ये सर्वानुमते निश्चित करण्यात आले की CFCच्या उत्पादनाला 1986च्या स्तरावरच सीमित ठेवण्यात यावे. म्हणजे रेफ्रिजरेटर बनवणाऱ्या जगातील प्रत्येक कंपनीसाठी CFC मुक्त रेफ्रिजरेटर बनवणे आवश्यक करण्यात आले. आणि दुसरी समस्या आहे कचऱ्याचे व्यवस्थापन. आता कचरा म्हटलं तर काय? कचरा म्हणजे आपण आपल्या दैनिक गतिविधीमध्ये अशा अनेक पदार्थांचे निर्माण करत असतो की ज्यांना आपण फेकून देतो. अशा निरुपयोगी पदार्थांना कचरा म्हणतात. जैव विघटनीय पदार्थ, जे पदार्थ जैव क्रियेद्वारा विघटित होतात त्यांना जैव विघटनीय पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ शिळा आहार, फळभाज्यांच्या साली, वापरलेली चहा पावडर, जुने फाटलेले कपडे हे सर्व जैव विघटनीय पदार्थ आहेत. जैव विघटनीय पदार्थांचा पर्यावरणावर परिणाम. जैव विघटनीय पदार्थ कुजतात आणि दुर्गंधयुक्त वास येतो. जैव विघटनीय पदार्थ कुजल्याने जटिल कार्बनिक पदार्थांचे सरळ कार्बनिक पदार्थात विघटन होते. हे पदार्थ जमिनीत मिसळतात आणि वनस्पतीद्वारा पुन्हा उपयोगात घेण्यात येतात. आता इथे पर्यावरणावर 2 परिणाम दिसून येत आहेत. पहिला म्हणजे दुर्गंधयुक्त वास येतो, म्हणजे हवेचे प्रदूषण होते. आणि एक फायदा आहे दुसरा की हे पदार्थ जमिनीत मिसळून आहार शृंखलेत प्रवेश करत आहे. जैव अविघटनीय पदार्थ, ज्या पदार्थांचे जैव प्रक्रियेत विघटन होत नाही अशा पदार्थांना जैव अविघटनीय पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ दुधाच्या रिकाम्या पिशव्या, रिकामे डब्बे आणि औषधांच्या रिकाम्या बाटल्या. जैव अविघटनीय पदार्थांचा पर्यावरणावरील परिणाम. जैव अविघटनीय असलेले पदार्थ जैव अविघटनीय असल्याने अधिक काळपर्यंत पर्यावरणात टिकून राहतात आणि या दरम्यान पर्यावरणाच्या इतर घटकांना पण नुकसान पोहोचवतात. कचऱ्याचे वाढते प्रमाण. आपण जर एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला गेलो तर तिथे आपल्याला आजूबाजूला खाद्यपदार्थांचे रॅपर तसेच पाण्याच्या बाटल्या इतस्ततः पसरलेल्या आढळतात. म्हणजेच आपण काही वस्तू एकदा वापरून फेकून देतो, अशा वस्तूंचा उपयोग करतो. मीन्स यूज अँड थ्रो. आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणेसोबत उत्पादित कचऱ्याचे प्रमाण खूपच जास्त वाढून गेलेले आहे. त्याचं कारण की पॅकिंगच्या पद्धतीमध्ये परिवर्तन आल्याने जैव अविघटित वस्तूंची कचऱ्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण जो काही पाठ्यांश अभ्यासला त्यावरील
सत्य की असत्य ते विधाने आणि रिकाम्या जागा भरा हे प्रश्न बघूया. त्यासाठी पहिलं विधान, सूक्ष्मजीवोद्वारा विघटित होणारे बिनउपयोगी द्रव्य जैव विघटनीय कचरा आहे. हे विधान सत्य की असत्य? तर सूक्ष्मजीवोद्वारा विघटित होणारे बिनउपयोगी द्रव्य जैव विघटनीय कचरा आहे हे विधान सत्य आहे. तर दुसरं उदाहरण बघूया. प्लॅस्टिक जैव विघटनीय पदार्थ आहे. प्लॅस्टिक जैव विघटनीय पदार्थ आहे हे विधान असत्य आहे. कारण तुम्ही मागे अभ्यासले की प्लॅस्टिक हे जैव अविघटनीय पदार्थ आहे, म्हणून मग हे विधान असत्य. तिसरं विधान, फळभाज्यांची साल जैव विघटनीय आहे. हे विधान म्हणजे फळभाज्यांची साल जैव विघटनीय आहे हे सत्य. आणि चौथं विधान, भूमिस्तरावर घातक विष ओझोनचे निर्माण UV किरणद्वारा होते. हे विधान सत्य आहे की असत्य आहे? तर भूमिस्तरावर घातक विष ओझोनचे निर्माण UV किरणद्वारा होते हे विधान असत्य आहे. कारण की तुम्ही थोड्या वेळापूर्वीच अभ्यासले की वातावरणाच्या उच्च स्तरावर ओझोनचे निर्माण UV किरणद्वारा होते. आता पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातली पहिली रिकामी जागा, अतिनील विकिरणांमुळे मानवाला त्वचेचा डॅश डॅश होऊ शकतो. रिकाम्या जागेत कोणता शब्द येईल? कॅन्सर. म्हणजे अतिनील विकिरणामुळे मानवाला त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. दुसरी रिकामी जागा, अग्निशामकमध्ये डॅश डॅश रसायनाचा उपयोग होतो. तर त्याचे उत्तर CFCS म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स. अग्निशामकमध्ये CFCS रसायनाचा उपयोग होतो. आणि तिसरं विधान म्हणजे तिसरी रिकामी जागा, CFCS रसायनाचा उपयोग डॅश डॅश स्तरासाठी हानिकारक आहे. मग त्याचं उत्तर CFCS रसायनाचा उपयोग ओझोन स्तरासाठी हानिकारक आहे. आणि आता स्वाध्यायासाठी मी काही प्रश्न देत आहे. त्यातला पहिला प्रश्न, आपल्याद्वारे उत्पादित जैव अविघटनीय कचऱ्यामुळे कोणत्या समस्या उत्पन्न होऊ शकतात? दुसरा, ओझोन स्तराचे विघटन आपल्यासाठी चिंतेचा विषय का आहे? या विघटनाला मर्यादित करण्यासाठी कोणती पावले उचलायला पाहिजेत?